लोणीहून आलेले सरपंच राजू असतील, राजेबापू असतील, हिरे सर असतील, सर्व जाधव मंडळी, सैनाथ भाऊ, सर्व मंडळी या ठिकाणी आले. आता सन्माननीय दादा भाऊ वगैरे आणि ज्यांच्या शाळेवरती हा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय ते सन्माननीय प्राध्यापक संतोष सर, सुर्वेशी, वेगवेगळे सर्व पदाधिकारी, पाठीबाजू बसले आमचे सर्व युवक, आणि विशेष म्हणजे मी जास्तीचं भाषण करणार नाही, परंतु खऱ्या तुमच्या संकल्पनेमधून दादा राजू नाना काय करू वाढदिवसाचं, तर त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या बहिणी, त्यांना साडी चोळी देऊन त्यांचा त्या ठिकाणी सन्मान करावं, ही कल्पना खऱ्या अर्थाने तुमच्या डोक्यात त्या ठिकाणी आली. मी आपल्याला त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देणार आहे. त्या ठिकाणी अधिक वेळ न घेता मी या सर्वांचं भाषण खूप बारीक बारीक ऐकत होतो, परंतु डोक्यामध्ये एकच चक्कर आहे का काही लोकांच्या डोक्यामध्ये पैसा कमवून हा एक चक्कर राहतो, आणि आमच्या दोन्हीच्या डोक्यामध्ये आजही जर आमचं जर पासबुक जर तुम्ही पाहिलं तर कोटी कोटी 2-2 कोटी रुपये आजही कर्ज आमच्या बँकेचं तसंच उभं आहे. दादा अक्षरशः काल ही चर्चा चालू होती आणि मी त्या ठिकाणी बोललो, मी सत्तेतला आमदार आहे, तात्या त्या ठिकाणी आमदार होऊन गेले. एखादा माणूस एखाद्या छोट्याशा जरी पदावर गेला का त्याचा तो तोरा, त्याच्या त्या भानगडी, त्याचं ते सगळं, परंतु आमच्या डोक्यामध्ये एकच संकल्पना आहे का या तालुक्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे.